तर सरकार या मराठी भाषा मुद्द्यावर मागे हटत असेल तर सरनाईकांनी राजीनामा दिला पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। मराठीवरून सरकारला आव्हानाची भाषा केली जाते असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। काय झालं, देवेंद्र फडणवीस यांची जी मधल्या काळात गर्जना होती, महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, ही त्यांची गर्जना होती। महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची। त्या गर्जनेचं काय झालं? त्या गर्जनेचं म्याव का झालं? कशा करता तुम्हाला मागे हटायचं आहे? शिकतील ना मराठी, तुम्ही कायदा करा, नियम बनवा, 1 मे पासून सुरुवात करा आणि नियम बनवल्यावर त्यांना 6 महिन्याची मुदत द्या। मराठी अत्यंत सोपी, सहज, रसाळ भाषा आहे, ती अवघड नाही। ती काय हिब्रू भाषा आहे का? नाही। मग तुम्ही शिकणार नाही म्हणजे काय? खरं म्हणजे जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर, तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला, करणारच मराठी शिकावंच लागेल, त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। मराठीच्या मुद्द्यावर सरकार मागे हटत असेल तर जर ते मंत्री स्वाभिमानी असतील आणि खरोखर मराठी प्रेमी असतील तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि दूर व्हायला